ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग ना खूपच जबरदस्त, खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. नेमकं आज या भागामध्ये काय काय घडलं आहे ते जाणून घेऊया. पण तुर्तास तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे जो अर्जुन असतो त्याने बायाला बेडवर ठेवलेलं असतं. बेडवर बायाला ठेवलेलं असतानाच ना अचानकपणे ना आता बाळ जे आहे ते खाली पडणार असतं. तेच आता तिकडे नेमकी आता सायली आलेली असते आणि सायलीने येऊन बाळाला वाचवलेलं असतं. सायलीने येऊन बाळाला वाचवल्यामुळेच आता मोठा अनर्थ टळलेला असतो. पण दुसरीकडे मात्र अर्जुन म्हणत असतो की बघितलंस का, म्हणून तर मी तुला सांगतोय ना, मला ह्या काही गोष्टी आहेत ना जमत नाही आहेत आणि म्हणूनच तर मी तुला म्हटलं की मला बाळ सांभाळणं जमणार नाही, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटीज नको आहे मला. असं तो जेव्हा बोलतो तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की बाळ सांभाळणं सोपं आहे हो, त्यात काही अवघड नाही. एकदा का जबाबदारी पडली ना अंगावर की सगळ्या काही गोष्टी ना एकदम सोप्या असतात, काही मोठ्या नसतात, असंही आता म्हटलं जात असतं. आणि त्यातच ना इकडे आता जेव्हा ती मुद्दामून अर्जुनच्या हातामध्ये बाळ देते, अर्जुनला आता तिला सांगायचं असतं की बाळ हातात घेतलं म्हणून काय झालं, लगेचच वेगळं काही होत नाही, बघा तुम्हाला जमेल सांभाळायला. आणि असं बोलूनच ना तिने आता अर्जुनच्या हातामध्ये बाळ सांभाळण्यासाठी दिलेलं असतं आणि ती म्हणत असते की त्या बाळाला दूधसुद्धा तुम्हीच पाजा. आणि असं बोलून ती बाळाला दूधसुद्धा पाजायला सांगते. आता अर्जुन हा शांत बसलेला असतो. निदान आता सायलीला असं वाटत असतं की अर्जुनला आपण ही जबाबदारी दिली म्हटल्यावर अर्जुन हे सगळं काही व्यवस्थित करतोय, नाहीतर तिला टेन्शन आलं होतं की अर्जुन काय करेल ह्या सगळ्याचं. दुसरीकडे आता अर्जुन आणि सायली बसलेले असतानाच खालून आवाज येतो. खालून अचानकपणे आवाज येतो, कल्पना आवाज देते. त्याचबरोबर अर्जुन म्हणतो की या बाळालासुद्धा सोबत घेऊन जा. मग आता ती बाळालासुद्धा सोबत घेऊन जायचं ठरवते आणि जेव्हा ती बाळाला घेऊन जायचं ठरवते ना तेव्हा कुठे जाऊन अर्जुन जो आहे तो शांत होतो. पण तिकडे ना आता भरपूरच अशी काळजी सायलीला बाळाची असते. सायलीने आता बाळाला तर घेतलेलं असतं आणि ती लगेचच घेऊन बाळाला आता खाली जात असते. पण दुसरीकडे मात्र अर्जुन थोडा डिस्टर्ब असतो, त्याला कळत नसतं की हे सगळं काही कसं मी मॅनेज करायचं आहे ते. दुसरीकडे विमलने हा नाश्ता रेडी केलेला असतो आणि विमल जेव्हा नाश्ता वगैरे रेडी करते त्याच्यामध्ये ती आता कल्पनाला सांगत असते की सायलीताईंनी बघा ना आज आंब्याचा शिरा केला आहे, थोडा चाकून बघता का, पूर्णा आजींना द्यायचा आहे. हो हो बघते ना थांब. आणि असं बोलून आता कल्पना तो आंब्याचा शिरा चाकून पाहते, एकदम उत्तम झालेला असतो. प्रतापही खाऊन बघतात तर प्रताप यांना सुद्धा तो आंब्याचा शिरा खूप जास्त आवडतो आणि मग काय तेही म्हणतात की खरंच खूप छान झाला आहे हा आंब्याचा शिरा, अगदी ना अप्रतिमा बनवते ना तसाच. तेवढ्यातच सायली बाळाला घेऊन खाली आलेली असते. तर सायली म्हणत असते की बघितलात का शिरा बरोबर आहे ना. तर सायली म्हणत असते की हा शिरा ना मी प्रतिमा आत्यांकडनं बनवायला शिकली आहे, खरं तर मी वेगळ्या पद्धतीचा बनवते पण प्रतिमा आत्यांनी मला ही रेसिपी सांगितली आहे, असंही आता ती बोलू लागते. तर दुसरीकडे मात्र आता पूर्णाजीचा आवाज येत असतो, मला नाश्ता आणून देताय ना असं करून. मग आता सायली म्हणत असते की विमलताई तुम्ही तर घेऊन जा नाश्ता, पण थांबा त्याच्यावर ना आंब्याच्या फोडी टाकायला हव्यात. दुसरीकडे मात्र आता या सगळ्या गोष्टी तुला कशा का कळल्या, म्हणजे तुला सांगू का हे सेम आहे ना, मला हे असंच ना तन्वीसुद्धा सांगायची बघ, म्हणजे तन्वी ना हळूच हे सगळं काही करायची सुद्धा, कारण तन्वीला माहिती असायचं की पूर्णा आजींना ना आंब्याच्या शिऱ्यावर असा आंबा कापून घातलेला आवडतो. तुला नक्कीच ना अर्जुनने सांगितलेलं असणार आहे. बरे बाबा अर्जुनने या छोट्या छोट्या गोष्टी तुला सांगून ठेवल्यात, त्यामुळे आपलं हे सगळं काही बरं पडतं. पण आता या गोष्टी अर्जुनने सायलीला सांगितलेल्याच नसतात. मग सायली विचार करते हा सुद्धा योगायोग आहे का की मला हे सगळं कसं काय ऑटोमॅटिकली सुचते. त्यानंतर आता कल्पना म्हणत असते की जा पूर्णा आजींसाठी शिरा तूच घेऊन जा, कारण पूर्णा आजीने सांगितलेलं असतं की तन्वीला पाठवा. मग तर सायलीच्या हातामध्ये बाळ जे असतं ते सायली कल्पनाला देते. त्यानंतर आता कल्पनाला सुद्धा जायचं असतं, म्हणून कल्पना ना विमलकडे ते बाळ देते आणि म्हणते की अस्मिताकडे दे बाळ, म्हणजे अस्मिता त्याला दूध वगैरे भरवेल, मी तोपर्यंत जाऊन येते.
असं बोलून आता कल्पनाला सुद्धा जायचं असतं, म्हणून कल्पनाने ते बाळ जे आहे ते आता विमलच्या हातात दिलेलं असतं. तेवढ्यातच चैतन्य तिथे येतो आणि जेव्हा चैतन्य तिथे येतो ना, तेव्हा मात्र आता चैतन्य म्हणत असतो की कुठे निघाली आहेस मीना, मी आता जात आहे अस्मिताताईंच्या खोलीमध्ये बाळाला द्यायला. बरं झालं हा इथेच भेटला, चला मामाकडे या भांजे, असं बोलून आता तो बाळाला घेतो आणि बाळाचे लाड करत असतो. बाळही आता इकडे चैतन्यकडे पाहून हसत असतो. त्यानंतर बाळाला जेव्हा आता चैतन्य घेतो तेव्हा तो म्हणतो की तसंही मी अस्मिताईकडेच आलो होतो, मला अस्मिताईच्याच रूममध्ये जायचं आहे, आता ह्याला घेऊनच जातो. आणि असं बोलून ना आता तो बाळाला घेतो आणि अस्मिताईच्या रूमकडे जायला निघालेला असतो. तेच आता इकडे सायली जी आहे ती मात्र पूर्णा आजींसाठी तो आंब्याचा शिरा घेऊन गेलेली असते. आंब्याचा शिरा घेऊन गेलेली असताना तो आंब्याचा शिरा पूर्णा आजींना खूप जास्त आवडतो आणि तुझी आईसुद्धा ना सेम टू सेम असा शिरा करायची. त्यावर सायली म्हणते, आई अगं तुझी आई नाही का प्रतिमा, ती सुद्धा ना असाच शिरा करायची, अगदी तू तसाच केलायस बरं का, असं देखील आता आजी ज्या आहेत त्या बोलत असतात. सायली ऐकतच राहते. सायली म्हणत असते की मला कळलंय की तुम्हाला हे सगळं काही आवडतं आणि वरून मी तुम्हाला अशा फोड्यासुद्धा टाकून द्यायची ना लहान असताना. त्यावर आता ती म्हणत असते पूर्णाची की हो हो अगदीच ना, आपण दोघीही जणी ना हळूच हे सगळं काही काम करायचो, म्हणजे घरात काही गोडाचं बनवलं गेलं की तू माझ्यासाठी आणून द्यायचीस आणि हे मला माहिती आहे, म्हणूनच तर मला आता हा जो शिरा आहे तो सुद्धा तू दिलायस आणि तुझी आणि माझी गट्टीच असायची गोड खाण्यामध्ये, आपण दोघीही जणी मिळून मिसळून जे काही आहे ते करायचो. आताही बघ ना कसं आपण हळूच खातोय. तिथे आता कल्पना आणि प्रतापही दारावर आलेले असतात. तर आता ते सगळं काही बोलणं ऐकत असतात. तेच आता कल्पना आणि प्रताप यांना चांगलं वाटत असतं. दुसरीकडे पूर्ण आजी सायलीला म्हणत असतात की सायली सांग ना मला, तुला काय हवं आहे, तू जे मागशील ना ते सगळं काही मी तुला देऊ शकते, फक्त आवाज कर, तुला काय हवं आहे. सायली आता ओघात बोलून जाते. सायली जी आहे म्हणत असते की मला ना तुझी साडी हवी आहे बघ, मला ना तुझी साडी घेतली अंगावर की मला खूपच बरं वाटतं आणि मग काय तुला सांगू का, मला असं ना एकदम भरून येतं आणि मला ही साडी आवडेल हा तुझी घ्यायला, असंही आता बोललं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता इकडे सगळीजणं पाहत राहतात. तेच आता सायली जी आहे ती म्हणत असते की मला ना आवडेल हा तुझ्याकडची ही साडी, अगं माझ्या साड्या कुठे घालतेस, तुला आता नाही आवडणार मला तीच साडी हवी आहे, मग मी ती साडी नेसून पूर्ण घरभर फिरेन. अगं लहानपणी अगदीच ना असंच बोलायचीस बघ, लहानपणीसुद्धा तुझं तसंच असायचं, मग मी साडी घेईन आणि पूर्ण घरभर फिरेन, आताही तू तसंच बोलतेस, या साडीमध्ये तू खरंच ना उठून दिसशील, पण आजकालच्या या मुली अशा साड्या घालत नाहीत ना गं. पण आता सायलीलाच एका पॉईंटला कळत नसतं की तिला काय झालं आहे ते, आणि त्यामुळेच ना सायली एका पॉईंटला चकित होते. ती विचारते की पूर्णाजी मी काही बोलली का. सायलीला आता पूर्णाजी सांगतात की अगं तुला साडी हवी होती ना, जा घे ना. आता कपाटातून सायली एखाद दुसरी साडी बघत असते, त्यातली गुलाबी रंगाची साडी सायलीला खूप जास्त आवडते आणि मग काय सायली ती साडी आपल्या हातात घेते आणि ती म्हणत असते की ही साडी मला खूप जास्त आवडली, ही ठेवली तर चालेल ना पूर्णाची. अगं का नाही चालणार, ठेव ना, मला आवडेल तू ही जर साडी ठेवलीस तर तुला. मग आता पूर्णा आजींची ती साडी सायली अगदीच ना मनापासून आवडलेली असते म्हणून अगदीच जवळ घेते आणि जेव्हा ती जवळ घेते ना तेव्हा मात्र आता तिला एक वेगळीच ओढ वाटू लागलेली असते. तिला आता स्वतःला कळत नसतं की तिला हे नेमकं का आणि कशामुळे होत आहे ते, आणि त्यामुळेच ना ती खूप जास्त खुश असते. आणि जेव्हा ती ह्या सगळ्या काही गोष्टींमुळे खुश असते तेव्हा ती आता पूर्णा आजींसोबत बोलत असते. पूर्णा आजी म्हणतात की अगं मी तेव्हा ना खूप बोलायची, काय ना मुली मोठ्या झाल्या की काही झालं तरीसुद्धा या काही अशा साड्या घालणार नाही, पण बघ तुला अजूनही अशा साड्यांमध्ये आवड आहे, खरंच मला आवडलं आहे बघ. आता या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कल्पना आणि प्रताप यांना हसू येत असतं.
कल्पना आणि प्रताप बोलत असतात. प्रताप आता कल्पनाला बोलतात, बहुतेक सायलीना बऱ्याच गोष्टी अर्जुनकडनं जाणून घेतल्या आहेत. आता हे सुद्धा सायलीने अर्जुनकडनं जाणून घेतलं असेल, त्यामुळे बघा ती सायलीसोबत बोलायला आता तयार आहे. आणि म्हणूनच बघ सायली ही केवढ्या आनंदाने बोलते. सायली ही सगळ्या काही गोष्टी ना अगदी व्यवस्थित करतेस. बघितलंस ना, आता इकडे पूर्णा आजी आणि सायलीचं बॉन्ड बघूनच ना एकदम भारी वाटत असते. दोघंही जण पाहतच राहतात. त्यांना अगदीच ना भरून आलेलं असतं. आणि इकडे सायली आणि पूर्णा आजी या मात्र बोलत असतात. तर दुसरीकडे मात्र आता पूर्णा आजी आणि सायली एवढ्या रमलेल्या असतात ना की त्यांनाच त्यांचं भान नसतं. आता त्या दोघीही जणी तर बोलत असतात, पण दुसरीकडे प्रताप हे आता कल्पनाला म्हणत असतात की बघितलंच ना, बऱ्याच काही गोष्टी ना जरा मला वेगळ्या वाटतात बघ ना. म्हणजे ज्या काही गोष्टी तन्वीमध्ये आहे तशाच गोष्टी सायली शिकू पाहते. आणि सायलीसुद्धा बघितलं ना किती छान पद्धतीने सगळ्या काही गोष्टी बरोबर मॅनेज करते ते, असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता सायली आणि प्रतिमा या दोघीही जणी खुश असतात. तर दुसरीकडे मात्र आता जो चैतन्य आलेला असतो तो थेट गेलेला असतो रूममध्ये आणि तो अस्मितासोबत बोलत असतो. अस्मिताला म्हणत असतो की अस्मिताई, तू काळजी करू नकोस. आता कोणताही निर्णय ना घेताना विचार करून घे. घाई गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नकोस बघ, असंही आता तो तिला बोलून समजावत असतो. त्यानंतर जेव्हा आता त्याचं बोलून होतं ना, तेव्हा तो नेमका तिथून उठून चाललेला असतो. आणि तेच त्याने आता जात असताना अस्मिताच्या खांद्याला हात ठेवलेला असतो. तेवढ्यातच सचिन तिथे येतो. आणि सचिन जेव्हा तिथे येतो ना, तेव्हा आता सचिन जो आहे तो आता पाहतच राहतो. सचिनने आता अस्मिता आणि त्यासोबत या चैतन्याला एकत्र पाहिलेलं असतं. आणि तेव्हाच ना तो म्हणत असतो की तुम्हाला मी डिस्टर्ब केलं का, सॉरी हां, नॉक करून यायला हवं होतं. या भाषेतच आता गलिच्छ असं तो आता बोलत असतो. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी तो बोलतो ना, तेव्हा मात्र चैतन्य आणि त्याला बोलत असतात की तू हे सगळं काही काय बोलतोयस, तुला बोलताना जराही लाज वाटत नाही आहे का? त्यावर तुम्हाला जर करताना काही लाज वाटत नसेल तर मला बोलताना का लाज वाटणार आहे, असंही आता म्हटलं जात असतं. त्याचबरोबर आता चैतन्य म्हणत असतो की तुझा काहीतरी गैरसमज होतोय, आम्ही दोघंही जण भाऊ बहीण आहोत. पण आता सचिन म्हणत असतो की शी भाऊ बहीण उगाच आहे ना, काही पण त्याला लेबल लावू नका. आता मी तुम्हाला बघितलंय, तुम्ही दोघंही जण जे आहेत ना ते कोणत्या प्रकारात मोडता येते. आणि तुम्हाला असं वाटलंय का की मी ह्या सगळ्या काही गोष्टी विसरून जाईन, तर हा तुमचा भ्रम आहे. कारण आहे ना, मी बरोबर ओळखून आहे की तुमचं इथे काय चालू आहे ते, असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता भयंकर चिडलेली जी अस्मिता असते ती मात्र सचिनवर ओरडत असते. आणि सचिनला म्हणते की काय चाललंय हे सगळं बोलताना जराही लाज वाटत नाही आहे का रे तुला? हां, काय बोलतोयस तू हे, असंही आता बोलून ती चिडलेली असते. सचिन तर आता तिकडनं निघून जातो. त्याला आता बाहेर जाऊन तमाशा करायचा असतो ना, पण या सगळ्या गोष्टी बरोबर ना आता ओळखलेल्या असतात इकडे असणाऱ्या अस्मिताने. अस्मिता म्हणत असते की ह्याला आताच नाही मी रोखलं ना, तर आता हे जे प्रकरण आहे ना ते उगाच वाढवणार. आपलं नातं जे आहे ते पवित्र आहे, पण मला ना या गोष्टी ज्या आहेत त्या वाढवलेल्या नको आहेत. आणि म्हणूनच या सगळ्याचा मला एंड करायला हवा. म्हणून ती रागारागात बाहेर जाते. बाहेर सगळीजणं जमलेले असतात. जेव्हा बाहेर सगळीजणं जमलेली असतात ना, तेव्हा मात्र आता तो म्हणत असतो की आता झाले का सगळं काही मनाप्रमाणे करून, इकडे फक्त सांगायचं की भाऊ आहे म्हणून आणि भाऊ भाऊ बोलून सगळ्या काही गोष्टी अगदी आपल्या मनाप्रमाणे करायच्या, असंही आता तो बोलत असतो. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी तो बोलतो ना, तेव्हा मात्र आता सहनशक्तीचा अंत म्हणतात ना तो अस्मिताच्या झालेला असतो. अस्मिता म्हणत असते की हे सगळं बोलताना तुला जराही लाज कशी काय वाटत नाही यार, किती घाणेरडं बोलतोयस तू, असा विचारच कसा काय करू शकतोस तू की आमच्यामध्ये असं काही असू शकतं. त्यावर आता तो म्हणत असतो की का
का विचार करू नको? जर तुम्हाला काही करताना वाटत नाही आहे तर मला मला का गोष्टी अशा वाटतील? मग आता तो जेव्हा या सगळ्या काही गोष्टी इतक्या खालच्या पातळीला जाऊन बोलत असतो ना, तेव्हा अस्मिता बोलत असते की तू जेव्हा साक्षीसोबत असतो, साक्षीसोबत तुझं अफेअर आहे आणि या सगळ्या काही गोष्टी लपवण्यासाठी तू माझ्यावर आरोप करतोयस. आणि अस्मिताचा अंत होतो. अस्मिताने आता डायरेक्टच त्याच्या कानाखाली वाजवलेली असते. अस्मिता जेव्हा आता डायरेक्ट त्याच्या कानाखाली वाजवते ना, तेव्हा तो म्हणतो की तुझी इतकी हिंमत झाली या मूर्ख मुलासाठी तू माझ्या कानाखाली वाजवलीस, म्हणजे तुला आता काहीसुद्धा वाटत नाही आहे का? वा वा, काय करतेस हा तू? बाकी काही पण बोल, म्हणजे तुला माझ्याबरोबर या सगळ्या काही गोष्टी करायच्या होत्या, म्हणूनच तर तू मला फसवलंस. तू माझ्यावर हात उचललास आणि तेही तुझ्या घरच्यांच्या समोर. मग आता जे करताना तुम्हाला लाज वाटत नाही आहे त्याच्याबद्दल मी बोललो तर काय झालं? आणि मला आधीपासूनच संशय होता तुझं आणि चैतन्याचं. अरे तू काय बोलतोयस? तुझं तरी तुला कळतं आहे का? चैतन्य माझा मानलेला भाऊ आहे, आमच्यामध्ये तसं काहीसुद्धा नाही आहे. हे तुला 10 वेळा मी सांगितलं, पण तुला कसं समजणार? तुझ्या नजरेतच ते आहे ना, तू त्याच दृष्टीने बघतोयस म्हणून तुला त्या सगळ्या गोष्टी तशा दिसत आहेत. पण मला माहिती आहे मी सगळ्या काही गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी जवळून अनुभवलेल्या आहेत. त्यामुळे तू मला तर आता काहीच बोलू नकोस. मला सगळ्या काही गोष्टी आहेत ना कळत आहेत. चैतन्यही आता रागारागात बोलत असतो. आमचं नातं हे एक पवित्र आहे, पण त्या नात्याला तू कलंक फासत आहेस. म्हणजेच तू काय बोलतोयस? तुला तरी कळतं आहे का? आम्ही बहीण भाऊ आहोत आणि बहीण भावांच्या नात्यामध्ये तू हे सगळं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही आहे. कल्पना त्याचसोबत सगळ्यांना धक्का बसलेला असतो. त्यावर आता अस्मिता म्हणत असते की तुझं साक्षीसोबत अफेअर आहे, साक्षीसोबत तुझं काही ते नातं आहे ना ते अजूनही आहे आणि या सगळ्या गोष्टी तुला आता लपवाव्याशा वाटत आहेत म्हणून तू हे सगळं बोलतोयस. पण आता अस्मिता बोलत असते, अस्मिता त्याला बोलतसुद्धा असताना हेही म्हणते की बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला ना उपकार समज की आम्ही या घरात ठेवलेलं आहे. मग जेव्हा अस्मिता तोंड सोडून बोलते ना, तेव्हा मात्र आता लगेचच ना अस्मिताच्या अंगावर तो हात उचलत असतो. तेच अर्जुनमध्ये येतो आणि अर्जुन सचिनचा हात धरतो. अर्जुन सचिनला म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या बहिणीवर हात उचलायची? त्यावर दुसऱ्यांदा इकडे सायलीही म्हणते की हे शेवटचा हा, पुन्हा जर तुम्ही अस्मिताईंवर हात उगारायचा प्रयत्न केलात ना तर बघा. दुसरीकडे कल्पनाही भडकत असते. कल्पना म्हणत असते की माझ्या मुलीने तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तुझ्यावर मनापासून प्रेम केलं आणि तू काय केलंस रे? तिला फसवलंस. तिच्या आयुष्यातून आता निघून जा असंही आता म्हटलं जात असतं. त्यावर मात्र आता सचिन जो आहे तो जोरजोरात टाळ्या वाजवत असतो आणि म्हणत असतो की तुम्हाला काहीच फरक पडणार नाही आहे. मला माहिती आहे तुम्हाला ना फक्त या सगळ्यामध्ये मजा येते, तुम्ही या सगळ्यामध्ये एन्जॉय करत आहात, पण लक्षात ठेवा की या सगळ्या काही गोष्टी आहेत ना मी बरोबर लक्षात ठेवलेल्या आहेत. या प्रत्येक गोष्टीचा मी बदला घेणार आणि ते सुद्धा तुम्ही बघतच बसा, हेही आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बदला घेणार असं जेव्हा तो म्हणतो ना, तेव्हा मात्र आता सगळीजणं म्हणतात की तुला आम्ही सांगितलंय ना आताच्या आता इकडनं चालता हो, मग आता इथे का थांबला आहेस? असंही आता त्याला बोललं जात असतं. त्याच वेळेला आता मी तुला लवकरच डिवोर्स देईन आणि मला तुझ्यासोबत नाही राहायचंय, हे सुद्धा आता सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी म्हटल्या जातात ना, तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणतो की बघितलंस का अस्मिताई, तुला मी आधीपासून सांगत होतो की हा माणूस कसा आहे ते. अस्मिता म्हणते की उगाच ना मी एवढे दिवस विचार करून वेळ वाया घालवला की हा माणूस कसा आहे काय आहे. मी 10 वेळा विचार केला, पण आता नाही. आता माझा विचार पक्का झालेला आहे. मला आता याच्यासोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाही आहेत. मी डिवोर्स पेपर बनवते, ते तुझ्यावर सह्या करायच्या आणि मला या सगळ्यातून मोकळं करायचं. चालता हो आत्ताच्या आत्ता इथून, असं देखील अस्मिता आता बोलत असते. त्याच वेळेला एवढे दिवस मी माझ्या बाळाचा विचार करत होते. मी म्हटलं की निदान बाळ आहे त्या गोष्टीचा विचार करून मी गप्प बसले, पण तुला तर. मग आता अस्मिताला तो म्हणतो की कशावर ना हे बाळही माझं असेल? मला तर वाटतं हे बाळसुद्धा माझं नसणार आहे. हे जेव्हा आता तो बोलतो ना, तेव्हा मात्र आता दुसरीकडे ती म्हणत असते की काय हे सगळं बोलताना लाज नाही वाटत आहे तुला? आणि असं बोलून ती आता अजून एक जोरात त्याच्या कानाखाली लावून देते. आणि जेव्हा ती अशी जोरात त्याच्या कानाखाली वाजवते ना, तेच मात्र आता सगळीजणं त्याच्यावर ओरडतात आणि म्हणतात की आताच्या आता इथून चालता हो, का थांबला आहेस इथे? आताच्या आता निघ.
असंही आता म्हटलं जात असतं आणि त्याला तिकडनं पाठवून दिलं जात असतं. तेव्हा आता इथे भेटलायस पण पुन्हा पुन्हा आमच्यासमोर येऊ नकोस असंही आता बोलून त्याला तिकडनं पाठवून टाकलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी होत असतात ना, तेव्हा मात्र आता इकडे कल्पनासुद्धा म्हणत असते की बस रे बस झालं. किती किती म्हणून सहनशक्तीचा अंत करतोयस. आम्हाला आम्हाला कुठेतरी थांबवायला तरी हे कर. अरे जरा तरी लाज बाळग. असं बोलून आता ती चिडलेली असते. पण त्याच वेळेला तो सुद्धा ना कसंही म्हणजे कसंही बोलत असतो. तो म्हणत असतो की तुम्हालासुद्धा ना या सगळ्या गोष्टींचा असा पश्चाताप होईल ना, सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या सहन कराव्या लागतील. बघत बस नेमकं काय काय होतंय ते असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता तो तिकडनं त्या सगळ्या काही गोष्टी बोलून निघून जातो. पण जेव्हा तो तिकडनं निघून गेलेला असतो ना, तेव्हा मात्र आता बाबांना आणि त्याचसोबत सगळ्यांनाच वाईट वाटत असतं. अस्मिताची अवस्था बघवत नसते. अस्मिता एकदमच शांत असते. तेच चैतन्य म्हणत असतो की किती घाणेरडं बोलून गेला हा. ह्याला बोलताना जराही काही वाटलं नाही का की हा नेमकं कोणाला काय बोलला येते. काय गरज आहे ह्याला हे सगळं काही बोलण्याची असंही आता बोलत असतो. त्यावर अस्मिता म्हणत असते की तो तसाच बोलणार ना, कारण तो तसाच विचार करणारा माणूस आहे. मला माहिती आहे ना त्याचं कुठपर्यंत जाऊ शकते मजलते, पण मी त्याला चांगलंच ओळखून आहे. मग दुसरीकडे मात्र आता अस्मिताला कुठेतरी वाईट वाटलं आहे. या गोष्टी आता लक्षात आलेल्या असतात. पण तेवढ्यातच ना आता तिकडे पूर्णा आजी आलेली असते आणि पूर्णा आजी जेव्हा तिथे येते ना तेव्हा मात्र म्हणत असते की काय चाललं आहे नेमकं तुमचं. आणि काय कल्पना तू सायली म्हणून का हाक मारलीस. त्यावर लगेच सायली पूर्णा आजींकडे जाते आणि पूर्णा आजींना म्हणते की नाही पूर्णा आजी असं काही नाही, उलट ना सायलीबद्दल त्या बोलत होत्या म्हणून तुला तसं वाटलं. काही काळजी करू नकोस. आणि तू इथपर्यंत कशी काय आलीस. त्यावरती म्हणत असते काही नाही, तुलाच बघत मी आले होते. काय चाललंय तुमच्या लोकांचं असंही आता पूर्णा आजी बोलत असते. पण पूर्णा आजीला सायली गळ्यात पडून आता हसत असते आणि म्हणत असते की चल आपण आता तुझ्या रूममध्ये जाऊन बोलूया, छान गप्पा मारूया. कारण पूर्णा आजींना हे सगळं टेन्शन नाही द्यायचं हेच वाटत होतं सायलीला. म्हणून सायली पूर्णा आजींना घेऊन तिकडनं आता जायचा प्रयत्न करत असते. तेच आता बाकी सगळीजणं बिचारे आता थांबलेले असतात. कारण त्यांना ना आता वाटत असतं की कसं काय हे सगळं काही होतंय. आणि त्यामुळेच ना आता या सगळ्या गोष्टी होत असतानाच त्याला आता म्हटलं जातं की तू नको काळजी करू, सगळ्या काही गोष्टी ठीक होतील. आणि असं बोलून आता तिला अस्मिताला कसं शांत केलं जात असतं. आणि जेव्हा अस्मिताला शांत केलं जातं ना तेव्हा मात्र आता अस्मिता जी आहे ती म्हणत असते की हो मला कळतंय की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्यामुळे तुम्हा सगळ्यांनाही त्रास होत असेल. दुसरीकडे आता पूर्णा आजी म्हणत असते की बघितलंस का तुला सगळीजणं सायली म्हणत होते. त्यावर अगं नाही, सायलीबद्दल बोलत होती मामी आणि ते तुला असं वाटलं की ती सायली मला बोलत होती, पण तसं नाही आहे. मी सगळ्यांसाठी तन्वी. अगं तुझ्याकडनं होतं बघ ना कधी कधी चुकून, तसंच मामीकडनं झालं, त्यात काय एवढं असं आता सायली बोलून पूर्णा आजींना समजावत असते. सायली जेव्हा पूर्णा आजींना समजावते तेव्हा त्यासुद्धा होकारार्थी मान हलवतात आणि आता या सगळ्या काही गोष्टी समजून घेतात. अस्मिताला सुद्धा रूममध्ये नेलं जातं. रूममध्ये नेल्यानंतर अस्मिताला सगळीजणं समजवत असतात की आता रडू नको, बाळाला ह्या सगळ्याचा त्रास होईल. त्यावेळेला अस्मिता म्हणत असते रडू नको तर काय करू, खरंच ना या माणसामुळे ना मला एवढा मनस्ताप होतोय ना, नको नको करून सोडलंय या माणसाने. खरंच ना माझ्याबद्दल किती घाणेरडा विचार केलाय त्याने असं करायला नको होतं. त्याला हे सगळं बोलताना जराही लाज वाटली नाही का की तो कोणाबद्दल हे सगळं काही बोलतोय ते. आणि तेव्हाच ना इकडे आता म्हटलं जात असतं की नको इतका विचार करू. आणि तेव्हाच इकडे चैतन्य म्हणत असतो की हे सगळं काही ना माझ्यामुळे होतंय, माझ्यामुळेच या सगळ्या काही गोष्टी घडतायत असंही आता तो बोलत असतो. त्यावर तुझी काहीच चूक नाही आहे आणि माझीच चूक आहे. खरं तर ना मामा दोघांना त्याने बघितलं आणि त्यामुळेच ना या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत
आत्महत्या झाल्या आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा त्याने चुकीचा अर्थ लावलाच बघितलंच ना. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जात असतात तेव्हा इकडे दुसरीकडे सायली ही आता विचार करत असते. पण पूर्णा आजी ना ती म्हणत असते की चल पूर्णा आजी, आता मला ना तू तुझ्या मांडीवर झोपव, म्हणजे कसं मलाही जरा बरं वाटेल. आणि अशी आता पूर्णा आजीच्या मांडीवर निवांत झोपते. तर पुढील भागामध्ये एक नवीन ट्विस्ट आलेला आहे. जसं की पाहायला मिळतं की सायली ही प्रेग्नेंट राहिलेली आहे. बहुतेक सायलीच्या पोटात बाळ आहे, सायलीला उलट्या होत आहेत. तेच आता अर्जुनचं बोलणं ऐकून सायली पुन्हा एकदा बाळाचा विचार करते. कारण अर्जुन म्हणतोय की मी ठरवलंय आता बाळ वगैरे काहीसुद्धा नको आहे एवढ्यात तरी. मग आता सायली विचार करते की खरंच मी प्रेग्नेंट असेन तर असे नाही ते विचार आता सायलीच्या डोक्यामध्ये येऊ लागतात. तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.